और अपने खिलाड़ियों के साथ ही हमेशा अपने खिलाड़ियों को गाइड भी करते रहते हैं मैदान के बाहर से। केटीपीएल में खुद खेल भी रहे थे, कल्याण टर्फ प्रीमियर लीग में R1 स्पोर्ट्स टीम सब खेल रही थी। किरण शिंदे के साथ हमेशा उनकी चर्चा रहती है, बहुत सी डिबेट होती है, लेकिन रहीम भाई की सब सुनते हैं। बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी मंगलमूर्ती संघाकडून 500 रुपयांचं देखील पारितोषिक। बैक टू बैक 3 बाउंड्रीज मंगलमूर्ति टीम की ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। चलते मैदान की ओर R1 स्पोर्ट्स और रॉयल स्ट्राइकर्स अंबरनाथ के बीच में चलता हुआ यह मुकाबला। पहले ओवर की शुरुआत करेंगे गेंदबाज धीरज। पहली गेंद अंपायर का सिग्नल आता हुआ व्हाइट बॉल। एक्स्ट्रा रन के साथ खाता खुल चुका है बैटिंग करने वाली टीम रॉयल स्ट्राइकर अंबरनाथ। ये बढ़िया मुकाबला है और अंडर द लाइट्स ये खिलाड़ी और चमक रहे हैं। किशन और सचिन केस की जोड़ी है। अगली गेंद हल्के हाथों से खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं है और एक डॉट बॉल आता हुआ। 3 गेंदें अब तक धीरज फेंक चुका है, रन खर्च किए मात्र 1, 2 गेंदें लीगल, 1 एक्स्ट्रा। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का फिर एक बार कोई भी संपर्क नहीं है और एक डॉट बॉल। बढ़िया गेंदबाजी धीरज की, अपनी टीम को धैर्य देते हुए। अगला मुकाबला रहेगा चिंतामणि कल्याण और अजिंक्य साई के बीच में। यह मुकाबला 4 ओवर का है, ये ध्यान दीजिए। तो आगे बढ़कर खेलने की कोशिश, फिलहाल तो बढ़िया गेंदबाजी हो रही है। एक्स्ट्रा रन के साथ रन आगे बढ़ते हुए रन हो चुके 2 एक्स्ट्रास के। बल्लेबाज अभी भी अपना खाता नहीं खोल पाया। इस बार गेंद को छोड़ दिया, फिर एक बार सिग्नल आता हुआ एक्स्ट्रा रन, फ्री के रन। एक रन से स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है, रन हो चुके 3। पहले इनिंग का खेल है ये, पहले इनिंग में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम करते हुआ। और अच्छी गेंद और उतनी अच्छी फील्डिंग हमें देखने को मिले। ज्यादा रन बनेंगे तो दूसरे सत्र में अपने गेंदबाज अपने को सुरक्षित महसूस करेंगे। और एक अच्छी गेंद, यहां पर गलती हो चुकी है। गेंद लॉन्ग स्टॉप पे नॉन स्टॉप जाती हुई, रन मिलेंगे पूरे 4। और इस 4 के साथ रन हो चुके 7। इस ओवर में अभी भी बल्ले से एक भी रन आया नहीं है, सारे रन एक्स्ट्रास के। ये बाई का चौका, उसके साथ 3 एक्स्ट्रास, 7 रन अब तक हो चुके हैं। बढ़िया है मुकाबला चलता हुआ, दोनों टीमें यहां से अच्छे सवाल पूछे जा रहे हैं। बढ़िया गेंदबाजी। पहले ओवर का खेल यहां पर कंप्लीट हो चुका है, रन हो चुके पहले ओवर के बाद 7 और किशन का खाता अभी भी खुला नहीं है। बढ़िया गेंदबाजी धीरज के माध्यम से। तो चला याच्यानंतरचा सामना असेल तो म्हणजे चिंतामणी कल्याण आणि अजिंक्य साई दोन्ही टीमचे कॅप्टन, हा तुम्हाला पहिला कॉल आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे। दोन्ही टीम्सला मी सूचना देतो, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या तर धावा आपण पाहतो त्या म्हणजे 7 धावा धावफलकावरती आहेत। सुंदर सुरुवात धीरजच्या माध्यमातून। दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती निकेश। अगदी शांतपणे खेळ मैदानामध्ये सुरू आहे, पक्षांची देखील चिवचिवाट ऐकायला येतं। सायंकाळचं सत्र, सूर्य अस्ताला गेल्यानंतरचं हे विजन आपण पाहतोय। अंडर दी लाईट्स हे क्रीडांगण चमकतंय आणि अजून ती चमक आणतात हे खेळाडू, कारण की महाराष्ट्राच्या अंडरम क्रिकेटमध्ये अनेक सारे काणे कोपरे गाजवलेले हे खेळाडू आहेत। महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यावरून हे खेळाडू एकत्रित आलेत। खुल्या गटातील संघांचा एक परिचय नेहमी आपल्याला पाहायला मिळतो, निघताना 1-2 असतात
पण मैदानामध्ये पोहोचेपर्यंत पूर्ण संघ तयार होतो, कारण की एक खेळाडू दुसऱ्या भागातून येतो. आपण जर पाहिलं तर अनेक साऱ्या संघांमध्ये खेळाडू आपण पाहतो. 7 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती निकेश. घड्याळाचे काटे देखील तुमच्या अवतीभोवती फिरतात मित्रांनो, त्याकडे देखील लक्ष द्या. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला आणि 7 बॉल मध्ये दोन्ही फलंदाजांनी खातं खोललं नाहीये. दोन्ही फलंदाजांच्या नावापुढे अगदी 0 लागलाय. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग. निकेश तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 8. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 8 धावा धावफलकावरती लागलात. अखेर मात्र खातं खुललंय सचिनचं. स्ट्राइक वरती किसन. इथं मात्र पुन्हा एकदा पायावरती बॉल आणि अखेर 7व्या बॉल वरती किशनचं देखील खातं खुललंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. 9 चेंडू 9 धावा धावफलकावरती, त्यामध्ये 7 एक्स्ट्रास. पहिल्या ओव्हर मध्ये धीरजची कमाल आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये निकेश आता मात्र करतोय धमाल. स्टेप आउट होऊन कडक चाबूक फटका आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू जिथे मात्र तैनात होता त्याला वेळ मिळाला नाही. चेंडू सरळ सीमा पार, आर पार. धावा 4 इथे मात्र आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल सरळ सोडून दिलाय. चेस केलं होतं, अखेरच्या क्षणाला सोडून दिलाय. अंपायर आमच्याकडे येतात, पुन्हा जातात आपल्या जागेवरती, सांगतात डॉट बॉल. अंडरम क्रिकेट मध्ये आपण पाहतो अंपायर सिग्नल दर्शवतात डॉट बॉलचा. ओव्हरम क्रिकेट मध्ये आपल्याला डॉट बॉलचा सिग्नल पाहायला मिळत नाही. अंपायर अगदी जागेवरच उभे असतात. पण अंडरम क्रिकेट मध्ये फास्ट फटाफट क्रिकेट होतं, त्यामुळे अंपायर्सने थोडंसं स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि डॉट बॉलचा सिग्नल देखील आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र एक चेकची अथॉरिटी ती आहेच. आता बघूयात हा चेक पास होतोय का. चेक तर गेलाय, पुढे आलाय, जबरदस्त फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना धावा 4 मिळाल्यात. चांगली बॅटिंग. मी आधीच सांगितलं मागच्या बॉल वरती चेक केलं तर तो चेक तुमच्याच अगेन्स्ट आला. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजे 17. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे श्री गणेश कल्याण आणि अजिंक्य साई, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साडिया. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अजिंक्य साई विपक्ष श्री गणेश कल्याण. तर दोन्ही टीमचे कॅप्टन. हा तुम्हाला सेकंड ऑफिशियल कॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. क्या बात है, असंही बोलावं लागतंय. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये झटका लावण्यासाठी गोलंदाज विकीचा वापर. स्ट्रायकिंग एंड वरती किशन
किशनला आता मात्र मुरली वाजवावी लागेल, थोडी बॅटिंग करावी लागेल. आधीच मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, धावांचा पुढे धावा लागत नव्हत्या, दबाव वाढवता दबावाचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळाला आणि आता मात्र विकेट मिळते. यस, बाउंड्री लाईनची क्रॉसिंग कंपल्सरी आहे, सर्कलची क्रॉसिंग नाही आहे मित्रा. विकी मैदानामध्ये आला, पहिलाच बॉल वरती विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय परमेश. परमेशला आता मात्र विशेष खेळ करावा लागेल. सध्या तरी आपण पाहतो धावा पुस्तिकेवरती ज्या धावा लागतायत त्या धावांचे काना मात्र कुठेतरी हरवलेत. व्यवस्थित फुल स्टॉप आणि व्यवस्थित कॉमा वापरून ही सुंदर अंकल्पी सजवावी लागेल. थोडी मेहनत करावी लागेल, अंकांमध्ये थोडीशी वाढ करावी लागेल, थोडी सुधार करावी लागेल आणि त्यासाठीच मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येतो परमेश. परमेश साठी विकीचा पुढचा बॉल. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे, पहिल्याच बॉल वरती आत्मविश्वास आणि तो पुढच्या बॉल वरती झळकतोय देखील. टप्पा पडला, आतमध्ये येतोय. क्विकर वनचा वापर, लेग बाय सिग्नल. एक धावीतून मात्र मेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तो म्हणजे 18 धावा स्कोर बोर्ड वरती लागलात. मैदानामध्ये शांत खेळ, पक्ष्यांचा आवाज. पुढे स्वीप, लास्टचा वाप स्ट्रोक, तितकंच चांगला एफर्ट अंकिश पाटणेचा, पण बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. धावा 4. चौकार इथे मात्र येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22-22, 2 क्रिकेटचा खेळ सुरू आहे तर सचिन नाव कसं मागे राहील. सचिनच्या बॅट मधून हा चौकार आलाय. आता मात्र आताचा बॉल आपण पाहतोय, सिग्नल नो बॉलचा. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 23-23. खुल्या गटातील मॅच पाहण्याची एक वेगळी मजा आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. थर्डमॅनचा खेळाडू आतमध्ये आणला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू तैनात केला. तर 2 चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. बघूयात गोलंदाजाचा प्लॅन काय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑलमोस्ट विकेट परचेस केली होती, चूक झाली यष्टीरक्षकाकडून आणि इथे मात्र येतो तो डॉट बॉल. फलंदाज देखील सुरक्षित. अर्ध्या रस्त्यावरती पोहोचला होता सचिन, तिथून मात्र मागे येणं अशक्यच होतं, पण नशिबाची थोडीशी साथ आणि त्यामुळे मैदानामध्ये अजूनही त्याचा खेळ सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 23 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. विकी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मंचावर स्ट्रोक लगावता येत नाहीये. जे प्लॅनिंग करतात फलंदाज तो प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट होत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24-24. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 24 धावफलकावरती षटकातील अंतिम चेंडू. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. षटकातील अंतिम चेंडू पाहण्यासाठी अजूनही थोडासा विलंब आहे, कारण की गोलंदाजाने केली आहे चूक आणि चुकीची शिक्षा आमच्या हर्षलने स्कोरबोर्ड वरती लगेच दाखवली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅपच्या माध्यमातून गॅप मिळाली आहे आणि 4 धावा रॅप केल्या आहेत आपल्या टीम साठी. धावा 4, चौकार. धावांचं कलेक्शन आता मात्र केलं जातं. कलेक्शन करण्यासाठी सुरुवातीच्या डावामध्ये थोडस करेक्शन करायचं होतं, ते करेक्शन केलं आणि आता मात्र करेक्ट स्ट्रोक येत असताना धावा 4. चौकारांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29-29. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला.
आणि 3 षटकांच्या समाप्तीपर्यंत आता असं वाटतंय की रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ ने पार्टी जॉईन केली आहे. त्यांचं पदार्पण झालंय शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी डाव असं वाटत होता, थोडासा फिसकटला होता, पण पुढच्या 12 बॉल्स मध्ये चांगला खेळ आपल्याला रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ संघाचा पाहायला मिळतोय. पण R1 स्पोर्ट्स देखील मागे राहणार नाही. आतापर्यंत सचिनच्या बॅट मधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एकोणतीस 29 धावा धावफलकावरती लागला. 14 षटकाला सुरुवात होते. 12 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्ही ऑलमोस्ट कंप्लीट केलेत. पण इथे देखील लक्ष द्या की 18 मिनिटांमध्ये ही इनिंग कंप्लीट नाही झाली तर 2 धावांची पॅनल्टी देखील 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल चांगला फटका नॉन स्ट्राईक वरती. थ्रो देखील तितक्या जोरात आला. अचानक स्पीड पकडली सचिनने आणि धाव कंप्लीट केली आहे. रिटर्न क्रीजला क्रॉस केलं. 1 धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30 30. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो सर्वेश. सर्वेशचा वापर केला. सर्वेशला सर्व झोकावं लागेल आता. स्ट्रायकिंग एंड वरती परमेश जाने देखील एक चौकार मारला होता. तोच परमेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल सोडून दिलाय. पंचांनी मात्र या बॉलला धरलाय. गोलंदाजाला धरलाय आणि सिग्नल आलाय तो म्हणजे वाईट बॉलचा. एक्स्ट्रा रनने धावफलक आता मात्र पुढे जात आहे. 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचला रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ टीम. बॉल पुन्हा एकदा चेस करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंट मध्ये भरपूर मोठी गॅप आहे. भरपूर मोठं पॉकेट आहे. तेच भेदायचं होतं. जर कनेक्शन झालं असतं तर डेफिनेटली 4 होत्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 31. तर चला श्री गणेश कल्याण आणि अजिंक्य साई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्ट करा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स ला रिक्वेस्ट करतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड वरती थ्रो देखील तितकाच चांगला. तोपर्यंत कडे थोडीशी अपील केली जाते. एकदा इथून मात्र कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सूरज म्हात्रे सरांना पाहतो आणि स्क्वेअरलेगचे पंच किरण शिंदे सर. शिंदे आणि म्हात्रेचे हे संघटन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. धावा झाल्या धावफलकावरती. 32-32. 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सर्वेश तयार. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन. तिथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. तितकीच चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट झाली. एकच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक अचानक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात 33. 33 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती परमेश. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मिनिटं झाली ती म्हणजे 17. 18 मिनिटांमध्ये मित्रांनो इनिंग कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. तो शेवटचा बॉल असू देत तरी देखील पॅनल्टी आहे.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडवरती थ्रो, एक धाव. दुसरा धावेचा कॉल केलाय. नॉन स्ट्राईक वरती डेफिनेटली विकेट. रनआउटची विकेट मिळाली आहे. 33 धाव धावफलकावरती. 33 वरती ही एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आय थिंक फलंदाज बाद झाला आणि त्यामुळे एक धाव ऍड केली जाते, म्हणजे होतात 34. 34 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्यात. धावा स्कोर बोर्ड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन. अजूनही एक चेंडू शिल्लक. थोडासा बदल केला, हलकासा. त्या बदलाचं रूपांतर मोबदला हा मिळाला की विकेट मिळाले. रनआउटची विकेट जरूर जास्त गमावल्या नाहीयेत, पण तरी देखील धावा तितक्या जमवल्या देखील नाहीयेत बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर संभाळण्यात. पण खुल्या गटांचं नेहमी वैशिष्ट्य राहिलंय की जितकी लो स्कोरिंग मॅच तितका हाय व्होल्टेज ड्रामा. आणि शेवटचा बॉल वरती एक मोठा कारनामा करायचा प्रयत्न तर केला सचिनने. धाव मिळाली ती फक्त आणि फक्त एकच. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 35 आणि टार्गेट असेल ते म्हणजे 36. उपस्थित आहेत श्री गणेश कल्याण. तर श्रीराम बागवे साहेबांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अजिंक्य साई विपक्ष श्री गणेश कल्याण. मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आता मात्र टार्गेट आहे ते म्हणजे 36 टार्गेट आहे चालू असलेल्या लाईव्ह मॅच मध्ये. पण पुढच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील तर म्हणजे श्री गणेश कल्याण आणि त्यांना फाईट करतील तो संघ आहे तो म्हणजे अजिंक्य साई. हे दोन संघ एकमेकांच्या समोर एक मोठी कहाणी लिहिणार आहेत. पण आपण पाहतो टॉस होत असताना टॉस झाला, टॉस कंप्लीट आणि टॉस बॉक्स मधून इन्फॉर्मेशन आम्हाला येते टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम श्री गणेश कल्याण संघाने इथे मात्र टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय पण चालू असलेला लाईव्ह सामना आपण पाहतो ज्यामध्ये संघ उशिरा आल्यामुळे ओव्हरची झाली थोडी कटऑफी आणि त्यामध्ये रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ संघाने 4 ओव्हर मध्ये बनवलात फक्त 35. टार्गेट असेल ते म्हणजे 36चा आकडा कशा प्रकारे पार केला जाईल, कोण चांगला खेळ करेल, कोणाचा खेळ जबरदस्त राहील याचं धावतो समालोचन आपण ऐकणार आहोत. या जबरदस्त खेळाची सुरुवात आणि या जबरदस्त डावाची सुरुवात कल्याण डोंबिवली मधील समालोचन क्षेत्रामधील खूप मोठं नाव आज भारताच्या काना कोपऱ्यामध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकतायत. दूरदर्शनावरती देखील तुम्ही त्यांचा आवाज ऐकलात असे आमचे माननीय प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मयूर भोईर. खुल्या गटातला आपण इथे सुरुवात केली आहे. खुल्या गटातला पहिला सामना आपण बघतो की दोन्ही संघ उशिरा आल्या कारणे आपण बघतो की एका षटकात इथे मात्र कमी केलेला आहे. 4 षटकांचा सामना आपण बघतोय आणि 35 धावा कुठल्याच पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ संघाने आर1 स्पोर्ट्स रहीमभाई कुरेशी यांचा संघ आपण बघतोय जो कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून याच नावाने खेळत असतो आणि ऑलमोस्ट आपण या संघामध्ये रवी पवारला आवर्जून बघतो. पण त्यांचा संघ आता उतरला बॅटिंगसाठी. 36 धावा त्यांना करायच्या आहेत. रिक्वायर्ड 109 रन पर ओव्हर. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 36 धावांचं लक्ष्य मैदानावर सामना जिंकण्यासाठी आर1 स्पोर्ट्स या संघासमोर. पॉवर प्लेचा मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. रवी पवार आणि धीरज आघाडीचे फलंदाज आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाज ऋषी
12वा खेळाडू पाठवून द्यायचे रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. 12वा खेळाडू आपला नाही आहे इथे एक्स्ट्रा प्लेअर. ऋषी षटक क्रमांक पहिला घेऊन स्ट्रायकिंगला रवी पवार, नॉन स्ट्रायकिंगला धीरज. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना पण सुरू करतोय. पेनल्टी असेल आम्ही अनाऊन्स करू. आधीच खूप लीड झाला मॅचला. मॅच चालू करा प्लीज. मॅच चालू करा. पेनल्टी जे काय असेल कमिटी अनाऊन्स करेल ती पेनल्टी तुम्हाला स्वीकारून खेळावं लागेल. कॉमेंट्री पासून त्यांचा एक्स्ट्रा प्लेअर नाहीये. चला मॅच सुरू करा. अंपायर्स मॅच सुरू करा. सूरज, किरण मॅच सुरू करा. भरपूर डिले झाला या मॅचला. रिस्ट्रिक्शन भरपूर आहेत. 10च्या आधी आपल्याला पूर्ण शेड्यूल समाप्त करायचं आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा. वेळ घेऊ नका. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ फिल्डिंग लगेच लावून घ्या. सामना सुरू करा. तर ऋषी षटक क्रमांक पहिल्या घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला रवी, नॉन स्ट्रायकिंगला धीरज. 36 धावांचं लक्ष्य. रिक्वायर रन रेट 9 रन पर ओव्हर. चला फिल्डिंग सेट करून घ्या. खेळाडू तुमचा आलेला आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सबस्टिट्यूट तुमचा आहे तो स्टंपच्या मागे उभं असणं गरजेचं आहे. किरण, सबस्टिट्यूट त्यांचा स्टंपच्या मागे संकेतनाशी नियम सांगितलेले आहेत. सबस्टिट्यूट जो आहे तो स्टंपच्या मागे उभा राहील. चला चला लवकर प्लीज. वेळ घेता भरपूर. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ 10च्या आधी शेड्यूल संपवायचं. सहकार्य करा. सामना सुरू करा. आणि 4थ्या षटकापर्यंत सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करेल याची मात्र नोंद घ्यायची रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ या संघाने. चला वेळ घेऊ नका. सामना सुरू करा. स्ट्रायकिंगला रवी. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप पॉइंट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू ऋषीचा. स्टॉपवर जाऊन सुरू केलाय. ओ प्रचंड वेग, भन्नाट वेग, अचूक टप्पा. धीरज नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगकडे धावतोय. धाव घेण्याची मात्र इथे अत्यंत जलद घाई दाखवली त्या ठिकाणी धीरजने. पण रवीचं अजिबात लक्ष नव्हतं. ॲज अ कॅप्टन म्हणून रवी ते काम पाहतोय. पहिला चेंडू अत्यंत भेदक मारा ऋषीचा. सरप्राईज करणारा रवीला. आणि तोपर्यंत पहिल्या चेंडू निर्धाव गेलेला आहे. फर्स्ट बॉल डॉट. पहिलाच बॉल डॉट टाकला. अप्रतिम चेंडू टाकलाय ऋषीने रवी समोर. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ फिल्डिंग करतोय. 36 धावा डिफेंड करायचे त्यांना. पुन्हा राऊंड विकेट ऋषी. बॉटम हँडचा वापर समोर ऑब्झर्व केला आहे. चांगलं टायमिंग केलं होतं. पण तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. जो खेळाडू जस्ट आता ग्राउंडच्या आतमध्ये आलाय त्याने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय. दर्जेदार फिल्डिंग शिवमची. एक्सलंट फिल्डिंग. 3 धावा अत्यंत महत्वाच्या रोखल्यात या लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये. शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये धावसंख्या 10 फलकावर 1. फलंदाज खातं उघडतो एका धावेने. खूप चांगली सुरुवात गोलंदाजीतून ऋषीची. स्ट्रायकिंगला धीरज.
हो हो हो, लाजवाब लाजवाब, डॉमिनेट करतो आपल्या गोलंदाजीत ऋषी. मॅग्निफिसंट बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी ऋषीची. पंचांनी स्वतःहून आपला रिव्ह्यू युटिलाइज केलाय, वापरलाय. पिचिंग एक्झॅक्टली बघायला लागेल की चेंडू कुठे पिचिंग झालाय. चला फिल्डिंग लावून घ्या, डिसेंट पंचांचा जाईल, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. रॉयल स्ट्रायकर्स फिल्डिंग लावून घ्या आपली. पंचांचा निर्णय येईल. तिसरे पंच या ठिकाणी आहेत संकेत भगत. फेअर डिलिव्हरी. सुरुवात अप्रतिम, अत्यंत भेदक मारा, डॉमिनेट करणारी गोलंदाजी आपण बघतोय मैदानावर ऋषीची. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन ऋषी समोर धीरज. धावसंख्या फक्त 1, 3 चेंडू मध्ये. स्वीप, नो बॉल, नो +1, नो +1, ओव्हरस्टेपिंग. मिडल लाईनच्या आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडू पडल्याचा पंचांनी इशारा केला नो बॉलचा. नो +1, 2 धावा ऍड करूया. धावसंख्या दाखल एकूण 3 धावा. 36चं लक्ष आहे. 9 धावा प्रति षटकामागे करायचेच आहेत R1 स्पोर्ट्स या संघाला. रवी पवार ऑन स्ट्राईक, या संघाचा संघनायक. ऋषी पुन्हा राऊंड विकेट. पुढचा चेंडू घेऊन. हो, फुलटा चेंडू होता, फुलटा चेंडू होता. या संधीचं सोनं करू शकणार नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाहीये आणि पंचांनी पाठवल्या तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. प्रत्येक चेंडू मागे प्लीज जवळ येऊ नका, आर्ग्युमेंट करू नका, प्लीज मागे आपापली जागेवर जा. पंच तुमच्यामध्ये निर्णय पोहोचवतील. फिल्डिंग टीम परत जवळ येऊ नका, मागे जा, आपापल्या जागेवर जा. पंच निर्णय देतील तुम्हाला. इट्स अ फेअर. चला मॅच सुरू करा. ऋषी पुन्हा राऊंड विकेट. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजाने. सुरुवात अप्रतिम केली, बेधुंद केली आपल्या गोलंदाजीतून. समोर पुन्हा रवी. बॉटम हँड, हो, दर्जेदार फिल्डिंग, रनआउट, फलंदाज बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय नमुना दाखवला फिल्डिंगचा. एक्सलंट फिल्डिंग, स्टँडर्ड. शिवतेज मंगलमूर्ती चषकातलं स्टँडर्ड बघायला मिळते फिल्डिंग मधलं. शिवम कोंडीगिरे अक्षरशः कोंडी गेले त्याने मैदानावर धावेंची. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवत असताना मात्र विकेट तिथे मात्र मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि संघाचा संघनायक आता मात्र धारातीर्थी कोसळलाय. रवी पवार बॅक टू डगआउट. खूप चांगली सुरुवात गोलंदाजीतून ऋषीची. एक धाव कंप्लीट करायच्या आधी आपण बघितलं त्या ठिकाणी फलंदाज बाजूला स्ट्राईक केला. धीरज नवीन आलेला फलंदाज बॅटिंगला येतोय. हो 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 हो, लाजवाब. रोशन आला नवीन फलंदाज नॉस्टॉकिंग एंडला. तर एकूण एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. अत्यंत इकॉनॉमिकल आणि अत्यंत कंजूस षटक बघायला मिळतंय. फक्त 3च धावा ऋषीने खर्च केल्या. मगाशी एक शब्द आपण बघितलं तर मयूरने वापरला की फक्त 35 धावा अंकित झाल्यात. पण असं वाटतं आता 35 नाही, या 35 धावा आता त्यांना 36 धावांमध्ये कन्व्हर्ट करायच्या आहेत. त्यासाठी हा पाठलाग सुरू आहे. त्या मोठ्या केल्यात. 36 धावा सुद्धा मात्र डिफेंड होऊ शकतात हे पहिल्या षटकामध्ये ऋषीने दाखवून दिले. 18 चेंडू आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट 11 रन पर ओव्हर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 आता गोलंदाज घेऊन येतोय किशन. आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो रोशन वर्सेस किशन. आपण पाहत शिवतेज मंगलमूर्ती चषक. 2 संघांनी एकत्र येऊन मात्र खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी
बागशाळा मैदान या ठिकाणी आयोजित केलेली आहे. कॉन्क्रीटची विकेट, आउटफील्ड अत्यंत सपाट असं मैदान आणि अत्यंत वैभवशाली ऐतिहासिक असं हे मैदान, ज्या ठिकाणी आपण मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट बघतो. बरीच झाली आपण बघितलं की बॅकग्राऊंड आहे, पण बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा मात्र चांगल्या क्रिकेट टुर्नामेंट या ग्राउंडवर आपल्याला बघायला मिळतात. किशन राईट ना मोरदी विकेट रोशन साठी. स्वीप गॅप मध्ये आणि चौकार, गुड शॉट. पहिल्या चौकारची नोंद झाली अर्बन स्पोर्ट या संघाकडून आणि व्हेरी फर्स्ट बॉलला चांगलं इथे मात्र एक्झिक्यूट करत असताना, चांगलं गाईड करत असताना बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झिक्यूट केलाय आणि सीमारेषेवर आपण पहिला चौकार आपण बघतोय तो फलंदाज रोशनच्या बॅटमधून. चौकारामुळे धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 7 ऑन स्कोर कार्ड. 36 to win is the target. Still require 29 to win. 17 ball and 29 to win. Next ball again. Bottom hand ऑन साइडला फ्लिकचा फटका, मनगटी फटका, रिस्ट वर्क आणि तोपर्यंत एक धाव स्ट्राइक रोटेट झाली धीरजकडे. धावसंख्या 8. अर्बन स्पोर्ट्स या संघाला 36 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 36 टू विन. एक चांगली टोटल उभारली आहे मैदानावर. प्रथम बॅटिंग करत असताना ती रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ या संघाने आणि चांगला खेळ केला चांगल्या संघाच्या विरोधात. फिल्डिंग टीम स्टॉपवर सुरू, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या अगेन्स्ट पेनल्टी इम्प्लिमेंट होऊ शकते. ऑलरेडी आपण या स्पर्धेमध्ये एका संघाला पेनल्टी दिलेली आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून खेळ करायचा आहे. जय रागाई संघाला आपण बघितलं पेनल्टी ऑन साइडला. बुलेट गोळी थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग ड्राईव्ह, अप्रतिम फटका, कार्पेट शॉट. बागशाळीला गुदगुल्या करता चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. धावसंख्या डबल फिगर मध्ये, दुहेरी अंकामध्ये. धाव फलकावर 12. अजूनही करायचे ते 24. सुपर बॅटिंग अँड सुपर शॉट बाय धीरज. फुल टॉस आहे क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी सचिन आणि एकदा तिथे कंप्लीट करून स्ट्राइक रोटेट केले ते रोशनकडे. रोशन स्ट्रायकिंग एंडला येईल. एक चौकार ऑलरेडी रोशनने सुद्धा मारलाय मैदानावर. तो खेळतो वैयक्तिक 5 वर. धावसंख्येत बरं, धावसंख्येत 13 धावा धावफलकावर. 13 लॉस ऑफ 1. बॉटम हँड स्ट्रेट ड्राईव्ह आणि चिकी सिंगल कंप्लीट या ठिकाणी आणि एकच जर समाधान मानावं लागेल ते फलंदाज रोशनला. धावसंख्येत 14 धावा धावफलक. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे अजिंक्य साई विरुद्ध श्री गणेश कल्याण या दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकली तरी श्री गणेश कल्याण संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुढचा सामना 5 षटकांचा असेल. चांगला कव्हर ड्राईव्ह, शतशक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. धीरजने धावसंख्या 14. 36 धावांचं लक्ष, 2 षटकात धावसंख्या 14. 7 ची सरासरी मेंटेन केली आहे आणि अजूनही मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायचे ते 22. 12-22 धावसंख्या 15 झाली आहे. 21 करायचे आहेत. 12-21 समीकरण आहे. धावसंख्या 15 अंकित झाली धावफलकावर. 3.5 मिनिटात तुम्हाला एक षटक टाकावं लागेल, अदरवाइज तुम्हाला पेनल्टी ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल. एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल, लक्षात ठेवा. एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल सर्कलच्या आतमध्ये. स्वतः संघनाक आता बॉलिंग मार्कवर येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. पियुष स्ट्राइक एंडला धीरज. 12-21 हे समीकरण आहे. ओ स्ट्रेट ड्राइव, व्हाट अ शॉट. सीधी बात, नो बकवास. सीधे बल्ले से 4 रन. व्हाट अ शॉट. चाबुक पहिल्या चेंडूवर चपराक दाखवली आपल्या सरळ बॅटने आणि थेट हा फटका वसूल केला. स्ट्रेट अँड थेट. या चौकारामुळे मला सांगतायत हर्षल धावसंख्या अंकित झाली ती 19. लक्ष 36 आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, वेगवान चेंडू होता, पलटवार केलाय, रिप्लाय दिलाय गोलंदाज पियुषने. पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय.
आता एक चेंडू कमी झालाय, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या त्या 17, 10-17. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग होऊ शकत नाहीये संधी रनआउटची, पण थोडासा ऑर्थोडॉक्स थ्रो, थोडासा वाईडिश थ्रो विकेट किपरचा आणि याचा फायदा उचललाय फलंदाजाने. चेंडू जास्त गेला नाही, लांब गेला नाही, त्या विकेटवर थोडासा घुटमळत राहिला चेंडू आणि जोपर्यंत विकेट किपर येऊन चेंडू कव्हर करेल, फेकेल, तोपर्यंत ताबडतोब एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. 16 धावा अजूनही करायच्या आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. बघायचं इथे मात्र कोण दबाव बनवणार आणि कोण दबावाला झुगारून चांगला खेळ करणार. 9-16. एक चेक जो अलाउड असतो, एक चेक झालाय कंप्लीट. बघायचं एक चेक वर काय अंदाज घेतलाय गोलंदाजाने, बॅट्समन कुठे येऊ शकतो आणि काय उत्तर आहे पुढच्या चेंडू रोशनकडे. चेंडू आहे मध्ये, ओ इथे मात्र आधीच टाइम हारली होती. ओव्हर एक्साइटमेंट पुढे सरसावला झेल घेण्यासाठी अंदाजच येऊ शकला नाही. चेंडू त्याला बीट करून सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 2 शब्द त्याला सुनवत आहेत सुद्धा, पण हसतायत सुद्धा बाकीचे खेळाडू. आधीच जम्प मारली आहे. एन्जॉय करतोय बाक्षायचं हे क्रिकेट, बाक्षायचं ही विकेट, बाक्षायचं हे मैदान. स्ट्रेच केलं स्वतःला, डावी मारण्याचा प्रयत्न होता. या चौकारामुळे धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे सरकली. आपण बघतो धावफलकावर 24-24, 8-12 समीकरण आहे. नो बॉल आणि हा ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. नो बॉल अंपायरचा सिग्नल. 1 मोर ऍडेड, 1+1. बिना मेहनत के रन, मुफ्त के रन. 8 चेंडू 10 धावा. मोमेंटम चेंज, हो ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, थोडीशी मिसफिल्ड. एकदा तिथे कंप्लीट. पहिली विकेट गमावल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे मैदानावर. सात चेंडू 9 धावा. स्वीप, चांगला स्वीपचा फटका. सचिन त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली आहे आणि एकूण आता एक खेळ तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. दोन्ही पंचांसाठी सूचना आहे. 12 मिनिटं 28 सेकंदाचा वेळ घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. त्यामुळे आता पंचांना ही सूचना आहे की एक खेळ तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आता समीकरण आपण एकदा सांगूया. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू करायचे त्या 8 धावा. 6 and 8, 6 बॉल 8 असं इक्वेशन मगाची जय रागाई संघासमोर सुद्धा होतं, व त्यांना गोलंदाजी करायची होती आणि सामना ओमकारने जिंकून दिला होता जय रागाई संघासाठी, जो संघ ऑलरेडी बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलाय. फिल्डिंग टीम ऑलरेडी तुम्हाला पेनल्टी लागली आहे, ती म्हणजे एका खेळाडूच्या आतमध्ये येण्याची. अजून काही पेनल्टी इम्प्लिमेंट करून देऊ नका, त्यामुळे सामना लगेच सुरू करा. बाउंड्री लाईनवर असलेला एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवून खेळावे, म्हणजे 4 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवावे लागतील. 6 चेंडूने 8 धावा. गोलंदाज अबी. ओ हा चेंडू बघूया आपण. पंचांकडे दाद मागतायत फलंदाज, पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय आणि अत्यंत योग्य उत्तर दिलं. संकेतने मगाशी खूप चांगला उल्लेख केला. अबी नाही तो कभी नाही. 5 चेंडूत 8 डिफेंड करायचे. पहिल्या चेंडू डॉट टाकलाय अबी. समोर रोशन. बॅकफुटला गेला, कट केले चेंडूला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल त्या ठिकाणी आणि स्ट्राईक एंडला पोहोचला तो धीरज. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि करायचे त्या 7 धावा. चेसिंग कंपल्सरी या क्रिकेट स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग कंपल्सरी. श्री गणेश, कल्याण आणि अजिंक्य साई आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. 4 चेंडूंनी 7 धावा. खूप चांगली लढत मैदानावर, चांगला संघर्ष. ओमकारने ते षटक टाकलं होतं, ओमकारने सामना जिंकून दिला होता. आता या संघाचा गोलंदाज अबी जो मात्र इम्प्रेस करतोय. पहिले 3 चेंडूंनी फक्त 2च धावा त्याने खर्च केलेत. 3 मध्ये 6 करायचे. ओ बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी आणि क्विक सिंगल कंप्लीट. क्विक सिंगल, चेकी सिंगल
सिंगलने काही मोठा फरक पडणार नाहीये रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ या संघाला. मागचे 4 चेंडू आले ते फक्त 3च धावा, म्हणजेच कदाचित येणारे 2 चेंडू आणि 5 धावा करायचे आहेत तुम्हाला. 2 चेंडू आणि 5 धावा, एक चौकार हवाय, एक चौकार इथे या मुवमेंटला हवाय. धीरज की रोशन, कुठला फलंदाज सामना ते जिंकून देणार. अभि बॉलिंग मार्कवर, या सामन्याचं भवितव्य त्याच्या हातामध्ये आहे. बघायचं तो काय इथे मात्र जादू दाखवून आतापर्यंत त्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू फक्त त्याने 3च धावा खर्च केलेत. 8 धावा त्यांना डिफेंड करायच्या या षटकामध्ये. आता 2 चेंडूत 5ची गरज आहे. ओ व्हॉट अ शॉट, चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. फटका चांगला होता पण गॅप शोधू शकला नाहीये धीरज. आता शेवटच्या चेंडूवर गेलाय सामना आणि आता एका चेंडूमध्ये हवे ते 4 धावा. R1 स्पोर्ट या संघाला 36 धावा इथे करायच्या होत्या. सामना आला तर शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. या चेंडूवर जर चौकार आला आणि पेपरामधलं नाव वाचून सुद्धा मात्र मोठमोठे खेळाडू मात्र ऍड करण्यासाठी धावतील तर हे रोशनकडे. बघायचंय, 1 चेंडू शिल्लक आहे आणि 4ची गरज आहे. चला सामना सुरू करा. बराच वेळ घेतला फिल्डिंग टीम. लास्ट बॉल टू गो अँड 4 टू विन फॉर R1 स्पोर्ट्स. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ की R1 स्पोर्ट्स कल्याण. 1 बॉल 4. पुढे खेळायचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होणार तो बाद. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. संधी अजूनही चालून आलेली आहे. बॉल काउंट झालाय त्यामुळे मॅच संपली आहे. सामना इथे जिंकलेला आहे. बॉल काउंट झाल्यामुळे पंचांनी तेच सांगितलंय, बॉल काउंट झालाय आणि सामना इथे जिंकलाय तो 2 धावेंनी सामना इथे जिंकलेला आहे. 2 धावेंनी सामना इथे जिंकलेला आहे तो रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ या संघाने. निर्णय षटकामध्ये 8 धावा डिफेंड करून 1 विकेट काढली, त्यामुळे या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो म्हणजेच अभि मॅन ऑफ द मॅच. चला अभिने यायचंय आपला पुरस्कार घेण्यासाठी आणि नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे. अजिंक्य साई विरोधात श्री गणेश. विरोधात श्री गणेश कल्याण. अभि या ठिकाणी यायचंय. अभि सामन्याचा